यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शिवसेना युतीच्या उमेदवार आमच्या महापौर मॅडम आणि कविताताई मुळे यांना एकूण मतदानापैकी 50 मते पडली आणि त्या प्रचंड मताने विजयी होऊन महापौरपदाची आज निवड झाली। त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक झाली। उपमहापौरपदाकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार दीपक सिंग काशीनाथ सिंग रावत यांना सुद्धा एकूण मतदानापैकी 79 पैकी 50 मते पडून त्यांची पण निवड झाली आणि अशा रीतीने नांदेडच्या ऐतिहासिक महापालिकेमध्ये सर्वप्रथम भाजपच्या महापौर उपमहापौर यांची निवड या ठिकाणी आज झाली आहे। त्यानंतर माननीय महापौरांच्या आदेशानुसार या सभागृहामध्ये सभागृह नेता म्हणून माजी ॲडव्होकेट महेश गणंदे यांची पण निवड करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे आज हा निवडणुकीचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे। एक थोडासा दुरुस्ती करतो, जे आम्हाला माननीय महापौर उपमहापौरांनी मतदान भेटलं त्याच्यामध्ये 45 प्युअर भाजपचे आहे, 4 आमची युतीचे शिवसेनेचे आहे आणि एक अपक्ष आमची मिनलते असे एकूण 50 मतं आम्हाला भेटलेले आहे। आमचा प्रश्न उपमहापौरांना आहे। सर्वप्रथम माझ्या निवडीबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि ज्यांनी हा इतिहास घडवला, प्रथमच नांदेड मनपामध्ये भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे आणि हा इतिहास घडवण्यामागे आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांचा कार्य आहे। त्यांचेही मी मनापासून आभार मानते। त्यांनी मला या पदास योग्य समजलं, माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि सर्वच पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी आभार मानते। मला महापौरपदी विराजमान केले, ऐतिहासिक हा क्षण आहे आणि सर्वांचे मनापासून सर्व माझ्या जनतेचे, मला ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे सुद्धा सर्वप्रथम मी आभार मानते आणि माझं विकसित नांदेड हे माझं ध्येय असेल। अशोकराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतील विकसित नांदेड किंवा नांदेड शहर विकसित करणे हेच माझं लक्ष्य किंवा ध्येय असेल। प्रमुख मुद्दे कोणते घेऊन तुम्ही कोणते वाटतात, समस्या कोणत्या वाटतात नांदेडमधील समस्या? ट्रॉफिकची समस्या आहे, त्यानंतर पाणी पुरवठ्याची थोडीफार समस्या आहे, तीही आम्ही सोडून रस्त्यांचे काही असतील ते खड्डे वगैरे, आता पावसाळा यायला, पावसाळ्याच्या निमित्त ते गटारीमध्ये नळ वगैरे साचलेला असेल, ते नाल्या साफसफाईचा आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं कार्य म्हणजे सगळे कामं करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। कोणतं आणखी काय विकासात्मक कोणतं कामं करायचं? बाहेर मेट्रो सिटीमध्ये आपण पाहत असतो, बाहेर फिरला आपल्या नांदेड शहरामध्ये काय बदल करू? आम्ही ठिकठिकाणी सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणार आहोत, एक विजय नाही। तसेच आता ठरलं की शहरामध्ये ट्रॅफिकचं म्हणजे येण्या जाण्यासाठी लोकांना मिनी बसची व्यवस्था करणार आहोत। त्याच्यानंतर शिक्षणासाठी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यानंतर करमणुकीसाठी किंवा लोकांना एक विसाव्याचं ठिकाण असो, बगीचा वगैरे त्याची स्वच्छता करणे, अजून त्याच्यामध्ये काही अजून आपल्याला काही करता येईल, डेव्हलप करता येईल, हे सर्व आम्ही पाहणार। शहरामध्ये प्रकार वाटतं, झाडं वगैरे तोडले, झाडांची संख्या पण खूप कमी, त्याच्याबद्दल काय? 3 वर्ष झाले आपलं प्रशासकीय राज होतं, आता यानंतर आपण भाजपच्या जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इंदोर सिटी सारखं आपण नांदेड शहर बनवू, त्या धर्तीवर सगळ्या नगरसेवकांची, महापौरांची इंदोर शहराला भेट होऊन त्या अंतर्गत या ठिकाणी रोडमॅप तयार करण्यात येणार आहे। माननीय आमचे अशोकराव चव्हाण साहेबांना जे रिझल्ट ठेवलं होतं मॅनिफेस्टो, निश्चित आम्ही ते पूर्ण करणार आहोत। आज तर आमची महापौर उपमहापौर सभागृहाची नियुक्ती झाली आहे, आणखी स्टँडिंग वर झाल्यानंतर आम्ही संयुक्त म्हणजे भाजपचे नाही, जेवढे विकास प्रेमी नगरसेवक असेल त्या सर्वांना आम्ही इंदोरला भेट देणार आहोत। त्या धर्तीवर नांदेडचं साफसफाईचं जे बी असेल त्या धर्तीवर नांदेडचा आम्ही प्रयत्न करू। इंदोर कॅज्युअलिटी पण झाली होती दूषित पाण्यामुळे, त्याचा आदर्श गेला तर दुसऱ्या कोणत्या चांगल्या नाही, आम्ही आदर्श कोणत्या शिक्षण चांगले गुण
बघा, इंदोर शहरामध्ये मागील 15 वर्षापासून पुरस्कार भेटत आहे सफाईबद्दल. आम्ही ते चांगलं करणार आणि पाण्याबद्दल तिकडे जी कॅज्युअलिटी हे झाली ते नांदेडला होणार नाही इतकी आम्ही निश्चित आम्ही घेणार आहे. आणि सेकंड, आम्ही वेळोवेळी माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली, माननीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी प्रत्येक विभागामध्ये आम्ही बैठकी घेणार आहे आणि त्या बैठकीला दोन विभागामध्ये घेऊन आम्ही ते रिझल्ट ठरवणार. आणि जे चांगलं आहे आज ते चांगलं आहे ते सभेमध्ये भाजपासून म्हणजे एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रगीताचं पुस्तक टाकून पुढे गेले आणि हा विषय पहिल्याच सभेमध्ये झाला. यापुढे विरोधकांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, बहिष्कार कोण केला तरी राष्ट्राचा अपमान केला, मग देशाचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला आणि त्यांना हे फक्त कृत्य करून जायचं होतं. त्यांनी हत्यार नाही लागलं होतं. काय विषय काय होता बहिष्कार टाकायचा? त्यांना भारत माता किती म्हणायचं नव्हतं. सरळ गोष्ट आहे. आपण बघितलं 2012 त्यांचे 13 नगरसेवक होते. त्यावेळेस सुद्धा त्यांनी माननीय नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकरेवर अपशब्द काढला होता आणि देशावर अपशब्द काढला होता. त्यावेळेस आम्ही सेनेमध्ये येताना त्यांना चोप दिली होती. बरं, त्यांना एकच विनंती आपल्या आम्हाला त्यांनी पुनरावृत्ती करू नये. कारवाई होणार शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा हे प्रशांत स्वच्छतेचा प्रश्न गंभीर याबद्दल काय करणार? या प्रश्नासाठी आम्ही आता एक विशेष मिटिंग लावणार आहोत आणि त्या मिटिंगमध्ये त्या विषयाबद्दल सोल्युशन दीपक भैया, राष्ट्रगीताचा अपमान केला तर मनपा अधिनियमामध्ये काय कारवाई तरतूद आहे का? करणार का ते? मनपा अधिनियमामध्ये नाही कारवाई करण्याचं, कारण की सभागृह आमची नियुक्ती झाली होती आणि जेव्हा जर महापौर सुद्धा सभा चालत असताना जर ते झालं असतं तर महापौर मॅडमचे अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार राष्ट्रगीताचा एक विशेष असं ऍक्ट आहे, त्या ऍक्टनुसार करता येतं, पण त्यांनी अगोदर रोखून गेली. जर सुद्धा चालू राष्ट्रगृहात गेलं असतं तर त्या ऍक्टच्या विरोधात आम्ही त्यांच्यावर कार्य 100% केली असती आणि वजावट परिषद आम्ही तक्रार दिली असती मान्य महापौरच्या हातात. मॅडम तुम्ही शिक्षिका आहात आणि महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ज्या शाळा आहेत, एक शिक्षिका म्हणून तुम्ही त्या शाळांकडे कसं बघणार आणि त्याची काय शिक्षक जो असतो तो शिक्षक आणि विद्यार्थी हा मुख्य केंद्र असतं शिक्षणाचं. आम्ही प्रत्येक शाळेला भेट देणार. शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधा असो, कुठल्या काही ज्या गोष्टी असतील त्या ज्या कमी पडतात त्या आम्ही पुरवू. शिक्षकांचा किंवा गुणवत्तेचा शिक्षणाचा गुणवत्तेचा दर्जा उंचावू. नक्कीच पूर्ण शाळा जे आमचे नगरसेवक आहेत, मी सर्वांना विनंती करणार आहे की नगरसेवकांना आपला जो वाढदिवस वगैरे करतात, मुलांचा वाढदिवस करतात, त्या वाढदिवसाचे जे वाढदिवस तसा साजरा न करता तो निधी जर आपण शाळांना दिला आणि महानगरपालिकेच्या निधीतून शाळा डिजिटल करून आणि जे काही शाळेसाठी चांगल्या शिक्षणासाठी करता येईल ते नक्कीच महिला जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचं राज्य त्यांनी म्हणजे जी प्रशासन आहे त्यांनी चालवलं. तर मी मागच्या फॉर्म भरतानाही पाहिलं की दीपक सिंग रावत मला मार्गदर्शन करतात, आता धनंजय साहेब करतात. आपण शिक्षिका सक्षम नेतृत्व करू शकता असं मला वाटतं. पण असं तुम्ही ऐकून करणार का स्वतःच्या मनाचं काय बोलणार युद्ध काळामध्ये? आता 50% आरक्षण होतं, महिला आता शिक्षित व्हायला आता. मला वाटतं आपण सर्वांनी महिलांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं तुमचंही मार्गदर्शनाचं आम्ही स्वागतच करणार आहोत. पराभूत मानसिकतेतून आता थोड्या वेळापूर्वी जशी निवड झाली सगळेजण खाली आले तर एमआयएम पक्षाचे आणि भाजपाचेही समोरासमोर आले सगळे पदाधिकारी. तर पराभूत मानसिकतेतून घोषणाबाजी होणं हा एक भाग झाला, परंतु आता तुम्ही तर सत्तेमध्ये आहात, तुम्ही पण त्यांच्यासोबत विरुद्ध दिशेनं घोषणाबाजी केली, हे आपल्याला योग्य वाटतं का? काय आमचं ध्येय फक्त विकासासाठी आम्ही महापालिकेत निवडून आलो. आम्हाला नांदेडच्या जनतेनं चव्हाण साहेबांच्या खाली फक्त विकासासाठी दिलेलं आहे आणि विकास आमचा विजन आहे. जर एखादा विशेष पक्षाने विशेष धर्माबद्दल घोषणा करत असेल तर ते त्यांचं चुकीचं आहे, पण त्याला प्रतिकार करणं हे बी आम्हाला करावं लागतं. कारण वेळेवर जर त्यांनी त्यांची घोषणा दिली तर आम्ही जय श्रीराम 100% म्हणणार असतो. तुम्ही सोबत घेऊन त्यांना काम करण्याचं एकीकडे सांगता अशा पद्धतीने पण आमचं आव्हान त्यांनी ऐकलं ना. त्यांनी अगोदर राष्ट्रगीताचा अपमान केला, निघून गेले.
प्रशासनाने जे सभा घेतली होती जे पत्रकार सभा त्यामध्ये त्याचा बहिष्कार होता डायरेक्ट इनडायरेक्टली आम्ही ते आवाहन केलं पण त्यांच्याकडे पोहोचलं नाही. मग याच्या पुढेही सभागृहात समजा त्यांच्याकडून झालं तुम्ही पण करणार. काय याच्या पुढेही सभागृहात जेव्हा जेव्हा आता सर्वसाधारण सभा होईल त्यांच्याकडून झालं की तुम्ही पण करणार असंच होईल का? विशिष्ट ठराव देऊन तुम्ही त्यांना काहीतरी नाही ते नाही करणार. सभागृहाचं नियोजन जे आहे ते सभागृहाचं डेव्हलपमेंट मेंटेन झालं पाहिजे आणि विकास कामाला चर्चा झाली पाहिजे असा माझा प्रमुख त्यामध्ये उद्देश आहे. आमच्या माननीय महापौरांचा उद्देश महापौरांचा उद्देश तोच आहे. फक्त गंभीर नेतृत्वाला काम करत असताना महापौरांना फक्त त्रास झाला पाहिजे, सभागृहात चांगलं चाललं पाहिजे त्याच्याकरता आम्ही उपमहापौरांची अशी नियुक्ती केलेली आहे की सभागृह अतिशय शांत झाले. काही किरकोळ घटना आल्या असेल तर मला असं वाटतं की भाजपच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यापासून आता इथे काय परिस्थिती होते, विरोधकांना बोलू दिलं जात नाही अशा प्रकारचा आरोप भाजपवर होतोय. तर नांदेडमध्ये काय असणार आहे विरोधकांची भूमिका? आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ, विरोधकांना बोलायचा असा चान्सच देणार नाही. आता 100 दिवसांचा आराखड्याचा विषय आहे. तुमच्या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये कोणकोणत्या कामाला प्राधान्य आहे? 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये पहिल्यांदा तर स्वच्छतेचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा आहे, तसेच जे तारा वगैरे लावलेल्या आहेत त्या तारा विजेच्या त्या संपूर्ण व्यवस्थित करण्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला सुचवलेलं आहे. तसेच ड्रेनेज लाईन असो किंवा जे स्वच्छतेचे नाल्या वगैरे ते व्यवस्थित, रस्त्याची कामं, त्यानंतर शैक्षणिक जे धोरण असतील, शैक्षणिक कार्य असतील ते सर्व कार्य आम्ही 100 दिवसांचा आराखडा आहे का? आम्ही संपूर्ण आराखडा तयार करतो. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगतो की काही छोटी छोटी कामं खूप आहेत. छोटे खड्डे पडले असणे किंवा नाली चंबर ब्लॉक असणे ही अतिशय छोटी कामं आहेत. महापौर मॅडमचा आणि उपमहापौरांच्या झालेल्या आता छोट्याशा आमच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की जी छोटी कामं सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत ना त्याला पहिले प्रेफरन्स आहे. त्याच्यामध्ये पहिला दिवस त्याच्यापासून एक मिटिंग छोट्या गावामध्ये हे तुम्ही कृती आराखड्यात समावेश करणार आहात. आमचं जे 100 दिवसाचा आराखडा आहे त्यामध्ये आमचे भाजपचे संपूर्ण नगरसेवक आणि त्या आराखड्यामध्ये आम्ही विरोधी पक्षाचे जे गट नेते त्यांना सुद्धा आम्ही समावेश करू, त्यांचा सुद्धा सल्ला घेऊ. त्यांचा सल्ला चांगला झाला तर त्याला समावेश करू, नसेल तर आम्ही त्याला बाद करून आम्ही जे वरिष्ठांसोबत आमच्या ते पत्रकार परिषद पुन्हा महापौरच्या. सर मी काल एक स्कीम केलं होतं पूर्ण महापालिकेच्या कार्यालयाचे जे आहे त्याच्यामध्ये अनेक अधिकारी अनेक कर्मचारी या ठिकाणी अनुपस्थित होते 11:30-12 पर्यंत. तर तुम्ही काय करायचं तुम्हाला? आम्ही महापौराला अधिकार आहे आणि महापौरला आजच आमचं बोलणं झालंय. आम्ही यापूर्वी असं होतं की थंब कट करा 10 वाजता थंब पाहिजे नाही 9:30 वाजता 9:30 ला ते पूर्ण प्रशासनाला मिटिंग घेऊ पडत प्रशासनाची मान्य पक्षाची. त्यामध्ये आम्ही स्पष्ट महापौर मॅडम त्यांना सूचना देतील की तुम्ही 9:30 ला इथं उपस्थित राहावं आणि महापौरचं पत्र गेल्यानंतर 100% प्रशासन कार्यवाही इम्प्लिमेंट करेल. सर प्रत्येक माझा प्रश्न महापौर मॅडमसाठी आहे. महापौर मॅडम आपल्यासाठी प्रश्न आहे माझा. मागचं सभागृह जेव्हा म्हणजे अस्तित्वात म्हणजे विसर्जित झालं तेव्हा महापालिकेवर 270 कोटी रुपयाचं कर्ज होतं. या प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या टाइममध्ये योजना राबवल्या गेल्या त्याच्यानंतर आता 700-750 कोटी रुपये महापालिकेवर कर्जाचा बोजा झालेला. तर या संदर्भात आपण म्हणजे काही हे करणार आहेत का? म्हणजे माहिती मिळाली तुम्हाला ती चुकीची माहिती आहे. 60 कोटीचं फक्त आता 60 कोटीचं कर्ज आहे. 650 कोटीचं कर्ज चुकीची माहिती आहे. यावर आम्ही आता आजच परवा घेतला अभ्यास करू काय आहे ते कर्ज काय नाही. 0 कर्ज विरहित महापालिका निर्माण करण्याचा आपली माहिती आपण जे उत्तर देतोय